मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड या 3 जिल्ह्यात जे आहे ते आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत आणि प्रचंड भीती जी आहे ती लोकांच्या मनामध्ये आहे. गेल्या काही वर्षापासून जे आहे ते सातत्यानं हे धक्के जाणवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या विषयावर बोलण्यासाठी खगोलशास्त्राचे अभ्यासक श्रीनिवास आवंदकर सर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, गेल्या कित्येक वर्षापासून आपण या क्षेत्रात काम करताय, आज सकाळी सुद्धा काही जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का जाणवला, याची तीव्रता किती होती आणि किती गंभीर आहे? आज सकाळी 8:45 हिंगोली जिल्ह्यातल्या पांगरा शिंदे या गावामध्ये भूकंपाचा मध्यम धक्का जो आहे हा जाणवला. साधारणतः ती जी रिक्टर स्केल आहे की तीव्रता जी आहे ही 4.7 रिक्टर स्केलची नोंद बघितली गेलेली आहे. गेल्या काही 6 वर्षाचा आपण अभ्यास केला गेला तर आतापर्यंत या परिसरामध्ये म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी असेल, हिंगोली असेल किंवा इकडं औंढा तालुका आहे, वसमत तालुका आहे, या 4-5 जिल्ह्याचा विचार केला तर एपिसेंटर जे आहे या भागात 30 धक्के बसलेले आहेत आणि या ठिकाणी नक्कीच आगामी काळात त्याची नोंद घेत प्रशासनाने देखील याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. आणि त्यातला सर्वात जास्त म्हणजे 4.5चे जवळजवळ आतापर्यंत गेल्या काही वर्षांमधला 2 ते 3 नोंद होती, पण आज जी नोंद झालेली आहे ही 4.7ची आहे. म्हणजे साधारणतः 30 ते 35 टन ऊर्जा त्यातून आत्ता निर्माण झालेली आहे. नक्कीच लोकांमध्ये घबराट निर्माण होणारच आहे. एकूण तीव्रता लक्षात घेता आगामी काळात हे जर धक्के वाढत गेले तर मोठा भूकंप देखील सांगता येत नाही. पण आतापर्यंत नोंदी बघता सातत्याने होणारे भूकंप ही काळजी घेण्याचीच आपली एक निर्माण करणार आहे. नागरिकांनी नक्की घाबरून जाऊ नये, पण तरी देखील आपण सुरक्षित राहावं याकरता देखील नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं आवश्यकच आहे. आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी NGRI आपल्याला हैदराबादला एक मोठी संस्था आहे, नांदेड विद्यापीठामध्ये देखील भूकंपशास्त्र विषयी असणारे तज्ज्ञ लोक आहेत. या लोकांचं सहकार्य घेऊन त्या संपूर्ण हिंगोली भागातला जो भूकंपप्रवण क्षेत्र दिसतं आहे त्याचा एक भौगोलिक जिओलॉजिकल सर्वे करून नेमकी काय कारणं आहेत, तिथं पाणी मुरतं आहे का, नेमके कशामुळं ते सगळे भूकंपाचे धक्के बसतात ह्याची जो नोंद घेतली गेली आणि कदाचित त्या भागातल्या लोकांना आगामी काळात विस्थापित करायला तर खूप आधी निर्णय घेणं शक्य होईल. तर याकरता ती बाजू जी आहे प्रशासनाने सांभाळावी. नागरिकांना नक्कीच स्वतःची जी बाजू आहे कारण की सुरक्षितता सांभाळणे हे त्यांनी नक्कीच सांभाळलं गेलं पाहिजे, पण त्याच वेळेस प्रशासनाने देखील त्या ठिकाणी काम करणं आवश्यक आहे. आणि भूकंप म्हणजे किल्लारच्या भूकंपानंतर 30 ऑक्टोबरला जो भूकंप 1994 झाला 93 साली, त्याच्यानंतरचा बऱ्यापैकी 4.7 नंतर त्या तीव्रतेचा मराठवाड्यातला हा पहिला मोठा भूकंप म्हणता येईल. तर नक्कीच ही जी तीव्रता आहे आणि गेल्या 6 वर्षातले या भागातले 30 नंबरचा भूकंप आहे, तर ही नक्कीच आपल्याला काळजी करणारी परिस्थिती म्हणता येईल. सर, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार किल्लारीच्या भूकंपानंतर मराठवाड्यातला हा सगळ्यात मोठा भूकंप आहे. नक्कीच. आता या भागातील लोकांनी भूकंपरोधक बांधकामाकडे वळलं पाहिजे का, असं वाटतं का? नाही, नक्कीच. प्रत्येक वेळेस बांधकाम करताना पण काय होतं की संपूर्ण आर्थिक परिस्थितीवरती विचार केल्यानंतर जी घरची आर्थिक परिस्थिती असते किंवा त्याच्यावरती बांधकाम करताना कधी विटाचं बांधकाम केलं जातं आणि मग जे पक्के बांधकाम असतं त्यांना डिस्टर्ब होत नाही. म्हणजे त्याच गावात विचार केला तर आपल्याला लक्षात फोटो जे आता आलेले आहेत ज्यांनी विटाची नुसती बांधकाम रचले होते ते नक्की पडलेली आहेत आणि मजबूत बांधकामाचं घर जे आहे हे नक्की पडलेलं नाही आहे. तर नक्की भूकंपप्रवण जे क्षेत्र आहे त्या भागातले भूकंप जे विरोधक घरं बांधली गेली पाहिजेतच, पण त्या ठिकाणी प्रत्येकालाच शक्य होईल असं नसतं. मग काय वसाहतीमध्ये बघताना लक्षात येतं की त्या ठिकाणी आपल्याला जी केवळ माती आणि विटा किंवा माती आणि दगडं बांधकाम केलेले विटा जुने घरं असतात ही या दरम्यानच्या काळात पडतात आणि त्याकरता देखील आताच एक सर्वे करणं आवश्यक आहे की जी जुनी घरं आहेत किंवा जी मोडकळीस झालेली घरं आहेत त्यांना तातडीनं सुरक्षितता देणं देखील आवश्यक आहे. सर, सातत्याने जे आहे ते अशा पद्धतीनं भूकंपाचे धक्के जाणवतात, यामागचं भूगर्भीय कारण काय नेमकं? नाही, नक्की बघितलं तर की आपल्याकडे मागच्या वर्षीचा पाऊस कसा पडला, पाण्याखाली जो जमिनीखाली स्टार्टा जो आहे त्या मुवमेंट कशा आहे त्या सगळ्याचा अभ्यास करण्याकरता भारतीय जी भूगर्भीय शास्त्रीय अभ्यास करणारी संस्था जी आहे NGRI आहे, ही NGRI हैदराबादलाच सेंटर आहे. तर त्या ठिकाणचे अधिकारी आले तर त्या ठिकाणी मायक्रोझोनेशन करून त्या ठिकाणी काही कालावधीकरता छोटे छोटे भूकंपाची नोंद घेऊन नेमकी याची काय कारणं आहेत हे तपासलं गेलं तर आपल्याला या ठिकाणी आगामी काळात मोठा भूकंप होणार आहे की नाही ह्याचा अंदाज बांधणं शक्य आहे. तर त्या NGRIचं देखील आपली मदत घेतली गेली तर आपल्याला नक्कीच सुरक्षितता नक्की वाढवता येईल. आपण बघतोय सर, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव जे आहे ते या भूकंपाचं केंद्र आहे आणि तिथून काही अंतरावर म्हणजे 40 ते 45 किलोमीटर अंतरावर लिगो प्रकल्प घातला आहे. याला काही म्हणजे भविष्यात अडचणी होऊ शकतात का? नक्कीच. लिगोचं बघितलं गेलं, लिगो साधारणतः 17-18 साली 2017-18 साली त्याला मंजुरी मिळाली. भारत सरकारनं म्हणजे नॅशनल सायन्स फाउंडेशन जे अमेरिकेचं आहे त्यातून एक जागतिक प्रकल्प आपल्या भागामध्ये उभारण्याकरता जी यंत्रणा उभारली गेली
हिंगोलीच्या गांगलवाडी भागामध्ये किंवा औंढाजवळ. तर याला ज्यावेळेस मंजुरी दिली गेली ती मूळ त्याच्याकरता दिलं गेलं की या भागात भूकंप होणार नाहीत. परंतु बघितलं गेलं की त्यानंतरच म्हणजे 2020 नंतरच अलीकडच्या काळातली भूकंप मालिका दिसते आहे. तर एकूणच त्याच्यावर देखील मला वाटतं कॅलिफोर्नियामध्ये कालटेकला देखील त्याच्यावर चर्चा होती आहे. माझे मित्र जे आहेत तिकडचे त्यांनी देखील अलीकडच्या काळामध्ये संपर्क केला होता. त्यांच्याकडे देखील त्याच्यावरती चर्चा होते आहे की आगामी काळातला जो मूळ बांधणीचा जो हेतू होता भूकंप नसलेल्या प्रदेशामध्ये आपल्याला ही वेधशाळा उभा करायची होती का तर त्याच्यावरती निर्णय त्या पातळीवरती होईल. पण त्या ठिकाणी तो देखील निर्णय घेताना हे नक्की कन्सिडर करते की हे जे तीव्रता वाढत असेल तर त्याच्यावर देखील निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ते लोक घेतीलच. सर, जेव्हा काही अशा घटना घडतात तेव्हा सातत्याने जे आहे ते सर्वसामान्य प्रशासनाकडे धाव घेतात. मात्र यावर प्रशासन परत काही उपाययोजना करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. खरं तर ही नैसर्गिक जरी आपत्ती असली तरी प्रशासनाने काय खबरदारी घेतली पाहिजे? नाही, आपत्ती व्यवस्थापन जिल्ह्याला प्रत्येक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन हा विभाग दिलेला आहेच आहे. तातडीने नांदेडला देखील किंवा हिंगोली देखील आत्ता या सगळ्या घटनेनंतर सकाळी माझ्याकडे अनेक फोन आले, जवळजवळ 150 फोन आले. त्यातून जी डेटा आला की डेटा शेअर केला त्यानंतर नक्कीच त्यांचा शेवटी भूकंपाचं बघितलं गेलं की नैसर्गिक आपत्ती आहे ही झाल्यानंतरच कळते. ही एक त्यातलं खासियत आहे की भूकंप झाल्यानंतरच फक्त तीव्रता किती आहे हे सांगण्याकरता त्याचं रिसर्च केलची नोंद आहे. पण भूकंप होण्यापूर्वी अशी कुठली यंत्रणा जगभरात नाही आहे की भूकंप आता पुढच्या अर्धा घंटा होणार आहे की ह्याच्याकरता आहे. तर ते नाही होत. तर त्याच्याकरता आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा प्रशासनाच्या पातळीवरती नोंद घेत नक्की प्रशासनाच्या पातळीवरती नोंद घेताना की कुठं नुकसान झाली आहे का तहसीलदार त्या पद्धती अभ्यास करून नक्की कोणाला म्हणजे मनुष्याने किंवा आर्थिक हानी झाली का त्याचा असेसमेंट नक्की करतील. पण याकरता तेच म्हटलं की आपल्याकडे NGR जी संस्था आहे भारतीय पातळीवरती संशोधन करणारी त्या लोकांना संपर्क घेतला गेला आणि काम केलं गेलं तर आपल्याला नक्कीच यामध्ये येणाऱ्या काळाचं ही तीव्रता जी असेल कारण लहान लहान भूकंप होतात म्हणजे पोस्ट किंवा प्री ह्याच्यामध्ये ते इंडिकेटर करतात. मोठा भूकंप जाणवतो आपल्याला पण होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतरही भूकंपाची जी मालिका चालू असते त्या नोंदी घेण्याकरता आपल्याला एक छोटंसं मॅट्रिक्स करावं लागेल. 2 ते 4 छोट्या यंत्रणा त्या भागात लावावं लागतील आणि तो डेटा गोळा करावा लागेल. मग तर ट्रेंड कळेल की नेमकी पाणी जास्त कमी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा पाणी कमी होताना होत आहे का नेमके कशा कारणं आहेत ही आपल्याला समजू शकतील. सर, ज्या पद्धतीने सातत्याने हे धक्के होत आहेत त्यामुळे जे धरणं असतील किंवा मोठे प्रकल्प असतील तर यावर काही खबरदारी घेतली पाहिजे का आणि काय घेतली पाहिजे? हो ना म्हणजे आता कोयना आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये इतिहास बघितला गेला तर कोयना परिसर जो आहे त्या भागात सातत्याने भूकंप येतं की बसतात. पण तसं असताना किल्लारीला काही इंडिकेटर नव्हतं. म्हणजे किल्लारी भागात गेल्या अनेक इतिहास बघितलं तर किल्लारीला कधीच भूकंप धक्का बसला नसता देखील आपल्या त्या ठिकाणी भूकंपाचा धक्का महाराष्ट्रात बसतो. महाराष्ट्र प्लॅटो बघितलं तर दख्खनचं पठार आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये विचार करताना आपला प्रदेश म्हणजे आपला काही नांदेड जिल्ह्यामध्ये होते, धाराशिवमध्ये देखील काही आत्ता गेल्या काही दिवसापासून धक्के जाणवत आहेत किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पांढरकवडा आहे त्या ठिकाणी किंवा मोजरी आहे त्या ठिकाणी धक्के बसलेले आहेत. या सगळ्याच्या नोंदीमध्ये बघितलं गेलं की जी काळजी घेणं आहे ही काळजी नक्कीच घेणे आहे. आपल्या म्हणजे दख्खनच्या पठारावर देखील भूकंपाचे धक्के बसणं सुरू आहेत. ही नक्की आपल्याला काळजी घ्यायची नक्की बाब आहे. पण या ह्याच्यामध्ये पाण्याचा रोल कसा आहे, पाणी मुरताना सगळं होत आहे, जमिनीखालचा स्तर जो आहे खचतो आहे, हे सगळ्या अभ्यासाचा भाग आहे आणि मला वाटतं की NGRच्या पण मदत घेतली पाहिजे. सर, मानवी जीवनासाठी किती रिस्कीचा धक्का जो आहे तो धोकादायक ठरू शकतो? बघा लक्षात येतं या मॅपमध्ये बघितलं आपण साधारणतः आता जे बघितलेले आहेत हे 4 रिसर्च स्केलच्या वरती आपण भूकंप गेले तर वर्षाकाठी 15,000 भूकंप पृथ्वीला बसतात संपूर्ण पृथ्वीवरती. आणि जशी त्याची संख्या जी आहे ही वाढत जाते किंवा ही लक्षात रिसर्च स्केल वाढत जातं या ठिकाणी संख्या कमी होत जाते. तर साधारणतः 5-5.5च्या वरती आपण गेलो तर ते आपल्याला मनुष्याला हानिकारक ठरते. 5-5.5 म्हणजे ही लॉक स्केल असते आणि त्यामुळं या लॉक स्केल विचार केला गेला तर 5-5.5च्या वरचा भूकंप आहे नक्की डिवास्टिक किंवा मनुष्यहानी त्या ठिकाणी निर्माण होते. सर, शेवटाकडे येतो आहे. ग्रामीण भागात असा एक समज आहे की भूकंप होण्यापूर्वी पक्षी असतील किंवा प्राणी असतील यांना एक सूचना मिळते किंवा यांना काही संकेत मिळतात. नक्कीच इन्फ्रासॉनिक म्हणजे आपल्याला आपण जे ऑडिबल आपल्याला जो काही आपण आवाज बोलतो किंवा संवाद साधतो किंवा ऐकतो ह्याला जी फ्रिक्वेन्सी रेंज आहे त्याच्या अलीकडचा जो रेंज आहे त्याला आपण इन्फ्रासॉनिक म्हणलेला आहे. आपण अल्ट्रासॉनिक एक शब्द वापरतो आणि इन्फ्रासॉनिक आहे. ते इन्फ्रासॉनिक रेंजमध्ये जी काही जे पक्षी आहेत, वटावळू आहे किंवा काही पक्षी आहेत किंवा प्राणी आहेत, हाती म्हणता येईल, त्यांना त्याचं सेन्सेशन होतं भूकंपाची तीव्रतेचं आधीचंच आणि त्यांना तो इंडिकेटर कळतो की त्यांना जे काही मुवमेंट जमिनीला स्थिर चालू आहेत की जो काही फ्रिक्वेन्सी किंवा जे काही त्या ठिकाणी येणार जे तरंग असतील त्याची जाणीव त्यांना होते आणि त्यांना जे कुत्र्याचं ओरडणं असेल किंवा
घुबडाचं बघितलं गेलेलं आहे किंवा वटवाघळाचं बघितलं गेलेलं आहे किंवा हातीचं बघितलं गेलेलं आहे, कोल्ह्याचं देखील बघितलं गेलेलं आहे. हे आपल्याला इंडिकेटर आहेत निसर्गाचे की भूकंप होण्याच्या पूर्वी ते इंडिकेटर आपल्याला दाखवतात. आपण इन्फ्रासॉनिक लेवलमध्ये काय काम करू शकलो तर काही प्रमाणात भूकंपाची नोंदी आपल्याला आधी कळवता येतील असं देखील शास्त्र काम करत आहे. म्हणजे याला विज्ञानाचा आधार आहे. तर शेवटचा प्रश्न सर, सर्वसाधारणपणे नागरिकांनी या काळात काय काळजी घेतली पाहिजे? नक्कीच स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आणि आपण कुठल्या मजल्यावरती आहोत, आपल्याला ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सुरक्षितता बाहेर पडण्याकरता काय करता येईल ही तातडीने घेणे आणि मोकळ्या जागेतून थांबणे हा एकच आहे. आणि आपण ऑफिसमध्ये असू तर बेंचच्या खाली जाऊन म्हणजे छतावरतीच्या काय कंडिशन, आता ही मोठी बिल्डिंग असेल तर नक्की काय होणार नाही, पण ज्या बिल्डिंगमध्ये आपण आहोत ती बिल्डिंगची परिस्थिती पाहता आपलं डिसिजन स्वतः घेणं आवश्यक आहे. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत भूगर्भ शास्त्रज्ञ तज्ज्ञ श्रीनिवास आवनकर सर होते. ज्या पद्धतीनं मराठवाड्यातील नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल या भागात भूकंप झाला त्या अनुषंगाने त्यांनी आपल्याशी संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.